आज 26 जानेवारी आहे 2024. सो आज आम्ही एक व्हिडिओ बनवणार आहोत 26 जानेवारीच्या दिवशी, कारण आज आम्ही लोकांना जाऊन क्वेश्चन करणार आहोत. आज की आज आपल्या भारतामध्ये 26 जानेवारी हा दिवस का सेलिब्रेट करणार आहोत. सो आता आम्ही जाऊ दोघे जण आणि आपला गेटवेला आपल्या जाणार आहे. गेटवे ऑफ इंडिया आहे कुलाबामध्ये. तिथे जाऊन जी पब्लिक येईल, जी मुलं भेटणार किंवा लेजंड वगैरे जे कोणी असतील मोठे वयाचे वगैरे, त्यांना आम्ही विचारणार आहोत की आज आपल्या भारतामध्ये 26 जानेवारी हा दिवस का साजरा केला जातो. तर पाहूया लोकांची मतं काय असतील आणि लोकांचा मतभेद कसा असेल यावरती विनय नियम. तर बघूया लोकांचे विचार आणि आपले विचार त्यांच्याशी निगडीत असतात की, आणि 26 जानेवारी हा दिवस का महत्त्वपूर्ण आपण मानला पाहिजे आणि साजरा केला पाहिजे याचं महत्त्व पटवून देण्यासाठी हा वीडियो नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार. तो अभी फिलहाल हम यंगस्टर लोगों से बात कर रहे हैं. तो अभी इनसे पूछते कि गणतंत्र दिन 26 जनवरी ये क्यों मनाया जाता है, उसका महत्व क्या है. जी सर, नमस्ते सर, मैं विशाल सिंह. जी सर, मैं बताना चाहता हूँ 26 जनवरी मनाया जाता है. हमारे देश को आज़ादी मिला था, इसके लिए सर हम लोग बहुत धन्यवाद बोलते हैं. हमारे बड़े बुजुर्ग जो आदमी लोग हैं, इसका महत्व है कि हम लोग अंग्रेज़ों से छुटकारा पाएँ. हम लोगों को आज के समय पे बहुत कंफर्टेबल रहते हैं, बहुत आज़ादी मिलता है हम लोगों को, इसीलिए पूरा घूमते हैं आज़ाद होकर. और तो मेरे लिए यही है कि मैं अपने बड़े लोगों को बहुत धन्यवाद बोलता हूँ. उन लोगों के आशीर्वाद से हम लोग भी ऐसे ही आगे बढ़ते रहें. ठीक है, थैंक यू सर. आपको क्या लगता है गणतंत्र दिवस क्यों मनाया जाता है. मेरा देश आज़ाद हुआ था, स्वच्छता अभियान किए थे और देश की आज़ादी का धन्यवाद. 26 जनवरी गणतंत्र दिन क्यों मनाया जाता है. पता नहीं भाई मुझे. आज का दिन कौन सा है. 26 जनवरी. अच्छा, वही तो क्यों मनाया जाता है, उसका महत्व क्या है. देश आजाद हुआ. देश आजाद हुआ था. ओके, देश आजाद हुआ. आपको क्या लगता है. देश ही आज़ाद हुआ. तो नमस्कार भाई, हम एक सवाल पूछ रहे हैं कि 26 जनवरी गणतंत्र दिन क्यों मनाया जाता है. ये अच्छा आज का दिन क्यों मनाया जाता है, मतलब मालूम हाँ, जैसे कि 15 अगस्त मनाया जाता है, 26 जनवरी नहीं. आपको क्या लगता है भाई. मेरे को मालूम नहीं. आज 26 जनवरी है, गणतंत्र दिन है, वो क्यों मनाया जाता है. बोलो. देश आज़ाद हुआ तो इसलिए मनाया जाता है. ओके, देश आज़ाद हुआ है. आपको क्या लगता है भाई, गणतंत्र दिन क्यों मनाया जाता है. बोलो. 26 जनवरी. ओके, आपको क्या मालूम है. ओके, आप बताएं. 26 जनवरी. पढ़ा लिखा हूं. अरे कुछ तो पढ़े होंगे. नहीं पढ़ा. आपको आज के दिन वो संविधान हमारा बनके तैयार हुआ था, इसकी वजह से गणतंत्र दिवस मनाया जाता है. ओके, आप स्कूल में गए थे तभी गणतंत्र दिन मनाया जाता था. हाँ, स्कूल में भी, कॉलेज में भी, सब जगह मनाया जाता है. तो उसका महत्व क्या है 26 जनवरी. हाँ, नियम कानून बना था तो उसका नियम कानून को क्या बोलते हैं, वो ग्रंथ को क्या बोलते हैं. उसको क्या बोलते हैं, संविधान. ओके, थैंक यू. आपको क्या लगता है 26 जनवरी क्यों मनाया. नहीं बोलना है. आपको एक क्वेश्चन करना था आज के दिन के लिए. जो आप ये फ्लैग निकाल रहे हो फेस पे, आज वो क्यों निकाल रहे हो. आज क्या हुआ था ऐसे जो आप निकाल रहे हो. ये 26 जनवरी हम इसलिए निकाल रहे सर, हम रोजगार नहीं मिल रहा है तो रोजगार ढूंढ रहे हैं हम. तो आप आज 26 जनवरी पे हम स्टूडेंट हैं, हम इंदौर में पढ़ते हैं. लेकिन आज 26 जनवरी है, वो आज क्यों मनाया जाता है. ये आज इसलिए बनाया था कि क्या हुआ था आज के दिन जो आज 26 जनवरी मनाया. संविधान लागू किया गया था आज के दिन 26 जनवरी को. ओके. तो संविधान लागू किया गया था, नियम बनाया गया था, इसलिए इस दिन को 26 जनवरी मनाया जाता है. अच्छा, थँक यू यार. राईट क्वेश्चन आन्सर. तर नमस्कार. आता आपले पुढचे सहकारी भेटले, त्यांना विचारा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी हा का साजरा करतात. आपलं जे भारतीय संविधान आहे, जे संविधानानुसार आपला जो कारभार चालला पाहिजे देशाचा, त्याकरता जे संविधानाने जी घटना दिलेली आहे त्या घटनेनुसार आपला कारभार चालला पाहिजे. त्यानुसार आपल्या सर्वांचे 26 जानेवारी 1947 पासून आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे डेमोक्रेसी त्या दिवसापासून आपल्या भारतात राबवली गेली. पण 26 जानेवारी आहे, याचं महत्व काय आहे.
म्हणजे लोकांना ते तुम्ही काय सांगू शकता त्याच्याबद्दल? प्रत्येकाला आपले नागरिकांचे आपले मूलभूत कर्तव्य माहिती असणं गरजेचं आहे. ॲज अ इंडियन म्हणून आपण काय कशा पद्धतीने वागलं पाहिजे किंवा काय आपण ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजेत किंवा जे आपलं जे कर्तव्य काय आहे संविधानाच्या प्रती ते आपण केलं पाहिजे. याकरता 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. तुम्हाला काय वाटतं प्रजासत्ताक दिन म्हणजे या पुढे नका प्रजासत्ताक दिन म्हणजे आपल्या जसं आपल्या 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत स्वतंत्र झाला आणि त्याचे गणतंत्र दिवस म्हणजे जो आपला जो कानून कायदा आहे तो 26 जानेवारी पासूनच चालू झालेला आहे. म्हणून त्याला आपण दिवाळीच्या सणासारखं 26 जानेवारीला मानतो. ओके ओके. तुम्हाला काय वाटतं प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी आहे तो का साजरा करतात, त्याचं महत्व काय? गणतंत्र दिवस आहे आणि आम्ही आलो मराठा आरक्षणासाठी. ओके. हा नाही ते समजलं, परंतु आपल्याला 26 जानेवारीचा मुद्दा आहे फक्त क्वेश्चन की 26 जानेवारी हा का साजरा करतात? गणतंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो. ओके. तुम्ही काय सांगू शकाल लोकांना याच्याबद्दल? की आपली प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या प्रजाला बाबा सत्ता भेटली होती त्या काळात म्हणून हा 26 जानेवारी साजरा केला जातो. ओके ओके. तुम्हाला काय वाटतं काका, तुम्हाला काय वाटतं 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतात? धन्यवाद. आज 26 जनवरी है, वो भारत में क्यों मनाई जाती है? अपने हिंदुस्तान इंडिया में क्यों मनाई जाती है? क्योंकि आज के दिन डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने संविधान लिखा था, वो आज से लागू हुआ है. इसकी कौन वजह से से साल में लिखा? 1950. 1950. आप बता सकते हैं कि 26 जनवरी में क्या हुआ था ऐसा जो आज सेलिब्रेट कर रहे हैं पूरा इंडिया? नहीं मालूम? आपको पता है? नहीं मालूम? आप इनको बता देना क्या हुआ था. चलो, थैंक यू. राइट आंसर दिया. जानेवारी आहे प्रजासत्ताक दिन, तर त्याविषयी आज आपण लोकांकडून माहिती मिळवून घेऊया की प्रजासत्ताक दिन हा का साजरा करतात आणि त्याचं महत्त्व काय. प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशाचा एक आनंदाचा दिवस आहे म्हणून आपण सगळ्यांना साजरा करतो आणि आम्ही इथं खास आलोय मराठा आरक्षणासाठी. तुम्हाला काय वाटतं प्रजासत्ताक दिन का साजरा करतात? बाबासाहेबांनी जे दिलेलं आहे त्याच्या अनुषंगाने आपलं सर्व चालू आहे आता. ओके. हा, त्याचा आपण तो उत्सव साजरा करत असतो दर 26 जानेवारीला. प्रजासत्ताक दिन, हा, लोकशाही. ओके ओके. तुम्हाला काय वाटतं काका प्रजासत्ताक दिन का साजरा करतो आपण, त्याचं महत्त्व काय? हे आपण लोकशाही म्हणूनच करतो ना आपण. ओके ओके. धन्यवाद. ओके. इस दिन पे हाँ 26 जनवरी को गणतंत्र दिवस बोलते हैं. गणतंत्र दिवस वो इसलिए क्योंकि 26 जनवरी 1951 को हमारे देश में पहला संविधान लागू हुआ था और उसी के उपलक्ष्य में हम 26 जनवरी मनाते हैं जो कि एक प्रतीक है अपना रिपब्लिक डे और गणतंत्र भारतीय होने का. और जो 15 अगस्त है वो जो नेताओं लोगों ने जो संघर्ष किया उसके उपलक्ष्य में 15 अगस्त मनाया जाता है. धन्यवाद. थँक्यू. व्हाट्स योर नेम सर? अमोल. अमोल. 26 जानेवारी बनवली जाते, तर आपण ते सेलिब्रेट का करतो 26 जानेवारी आपल्या भारतामध्ये? शाळेमध्ये जाऊन सकाळी जाता लवकर उठून, कशासाठी जाता, का साजरी केली जाते 26 जानेवारी? शाळेमध्ये काय काय करतो जाऊन? अभ्यास. अभ्यास. 26 जानेवारीला काय करतो? 26 जानेवारीला सुट्टी असते. शाळेत नाही बोलवत, पण तुला कोणी माहिती दिले सरांनी वगैरे किंवा तुझ्या वडिलांनी, आईनी वगैरे की 26 जानेवारी का बनवली जाते? नाही माहिती. तू विचारशील जाऊन घरी? काय विचारशील? 26 जानेवारी का बनवतात? पप्पांना विचार क्वेश्चन. आणि ते युट्यूब चॅनलचं नाव सांगतोय, प्रणित जोशी फिल्म्स, त्याच्यावर तुझा व्हिडिओ येईल आणि त्यामध्ये कमेंट कर की दादा 26 जानेवारी का सेलिब्रेट केली जाते, त्याचा आन्सर मी तुला देतो. करशील ना? पक्का. चल, थँक्यू. तर मित्रांनो, आजचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज जे काही आम्ही पब्लिकमध्ये जाऊन क्वेश्चन विचारला तर काही लोकांनी आन्सर राईट दिलं, काही लोकांनी रॉंग दिलं. आणि तुम्हाला पण जर माहिती असेल 26 जानेवारी का मनवला जातो, सो का सेलिब्रेट केला जातो, ते तुम्ही पण आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, तर आम्ही तुमचं ते पण आन्सर बघू. आणि प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. भेटूया आपण अशाच काही नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.